105 श्री गणेशाय नमः श्री प्रभुरामचंद्राय नमः अंगत्राणे वात सुटला तेने औषधी नाद उठिला ध्वनी विचित्र वाटला तो ऐकिला भरताने पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कायमाजी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेलही तैसे गाईन मी तुझं जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गुडी माझ्या जीवा ते मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव सोहळ्यातील 4थ्या अध्यायाचं गोड चिंतन आपण ऐकत आहात। चालू ओळीचं अनुसंधान आहे भाविक हो अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने हनुमंत या औषध वल्ली आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरती गेले होते। औषध वल्लीनं चाळ मांडलं म्हणून अख्खा पर्वत उपटला आणि हनुमंत या द्रोणाचल पर्वतावरून सुवेळाचळाच्या दिशेनं लक्ष्मण बाप्पाला सावध करण्यासाठी निघाले। मध्ये अयोध्या लागली। अयोध्येनंतर नंदीग्रामाचा प्रदेश लावला आणि हनुमंत्रिया जात असताना पर्वत घेऊन जात असताना हनुमंत्रियाचं उड्डाण कसं आहे तर 17ने उड्डाण आहे जलद गतीनं उड्डाण आहे। त्यामुळे हनुमंत्रियाच्या अंगामुळं वारा सुटला अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठिला हनुमंत्रियाच्या अंगाचा वारा सुटला त्या वाऱ्यानं त्या पर्वतावर असणाऱ्या औषध वल्ली त्यांचा सुगंध सुटला आणि या दोन्हीचा असणारा हनुमंत्रियाचा अंगाचा आवाज त्या पर्वताचा आवाज तिसरं चरण ओवीचं म्हणतं ध्वनी विचित्र उमटला। नेमका आवाज विमानाचा आहे का भर्र करत होता कशाचा आहे हे काही कळलं नाही पण भरताच्या बरोबर नंदीग्रामावर ऐकले आले हनुमंतराया आणि तो आवाज भरत महाराजांनी ऐकला म्हणतात मने केवळा उदाता वादेला उणी अद्भुत अप्सरांचा विमानात सैरा विचराता आकाशी। भरत महाराज विचार करतात मने केवढा हा उद्धत वाद्य लावून अद्भुत अप्सरासह विमानात गगनी विचरत आकाशी। भरत महाराज म्हणतात हा उद्धत झालेला आहे। नंदीग्राम हे एक भक्तिधाम आहे। रामनामाचं जिथं नित्य चिंतन चालतं जिथं रामकथा चालते हरी जागर चालतो हरिनामाचं संकीर्तन चालतं अशा भागावर तरी या उन्मत्त झालेल्यानं यायला नको होतं। कुणीतरी उन्मत्त झालेले आहे विमानामध्ये बसलेले आहे आणि कामाच्या वृत्तीनं आपल्या बरोबर अप्सरा घेतलेली आहेत ज्या स्वर्गीच्या अप्सरा आहेत रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा या विमानामध्ये घेतलेली आहेत। त्याला रात्र कळत नाही वेळ कळत नाही काही कळत नाही सैरा विचरत आकाशी। सैराट म्हणजे कोणाचंही न ऐकता स्वच्छंदी मनानं आणि विचरत आकाशी आकाशामध्ये विमानामध्ये बसून फिरत आहे हे काही उद्धतपणाचं लक्षण आहे असं भरत महाराज बोलतात।
पुढे भरताचा विचार बळकट झालेला आहे. वास्तविक पाहता भरत महाराजांना काही कळत नाही का? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यामध्ये काही फरक आहे का? काहीच नाही. पण वास्तविक पाहता परमार्थामध्ये काही गोष्टी आड येतात आणि विशेषतः त्या सज्ञानाच्याच पाठीमागं लागतात. अज्ञानाकडून नास्तिकाकडून दोष घडले तर भगवान परमात्मा त्याला माफ करतो. पण माळकऱ्याकडून रामभक्ताकडून वैष्णवाकडून स्वतःला जो वैष्णव भक्त म्हणून घेतो त्याच्याकडून दोष घडले तर भगवान परमात्मा त्याला कधी माफ करत नाही. आणि म्हणून भरत महाराजांचा निर्धार बळकट झाला. मगाच्या ओळीमध्ये अप्सरा वापरला होता शब्द आणि या ओळीमध्ये शब्द वापरला वारांगणा. सवे घेऊन वारांगणा विमान हिंडवी गगना. बरोबर वारांगणा घेतलेली आहे आणि गगनामध्ये विमान उडवतोय आणि बरोबर नंदीग्रामावर आलेलं आहे. अशा प्रकारचा विचार भरत महाराज म्हणताना पुढची ओळी काय म्हणते ऐका. जो स्त्री सवे निरत झाला मध्य प्राशनी माताला. जो धन लोभे भुलाला त्याचा गेला विवेका. ओवीचं चिंतन फार महत्वाचं नाही. ओवी सगळ्यांना ऐकल्यावर कळते. पण मागच्या ओवीतले जे शेवटचे 3 शब्द आहेत ते फार महत्वाचे आहेत आणि ते शब्द असे आहेत. करी अटन उन्मत. म्हणजे जे वर्तन केल्यानंतर आपण नरकाला जाऊ शकतो. मोक्षाला तर नाहीच, स्वर्गाला तर नाहीच, पण परमार्थात येऊन जर आगाऊपणा केला, मर्यादा सोडून जर मर्यादेच्या बाहेर वागण्याचा प्रयत्न केला त्याला आटन उन्मत म्हणतात. आणि काम क्रोध आणि लोभ हे 3 असे दरवाजे आहेत की ते नरकाकडे नेतात. परमार्थामध्ये आल्यानंतर काही जणांना काही गोष्टींचा लोभ असतो. त्या गोष्टी आपल्यालाच मिळाव्या असं वाटतं. मी नाही बाकीचं वर्णन करणार, तुम्ही समजून घ्यायचं. तो लोभ आपल्याला मिळावा ते हाव पूर्ण करण्यासाठी जर मध्ये कोणताही अडथळा आला तर तो अडथळा पूर्ण करण्यासाठी मनामध्ये क्रोध निर्माण होतो. एकतर ते हाव निर्माण होणं म्हणजे काम झाला, लोभ निर्माण होणं हा पापाचा बाप झाला आणि त्याच्यामधला अडथळा दूर करण्यासाठी क्रोध निर्माण होणं म्हणजे क्रोध, लोभ आणि काम ही तिन्ही नरकाकडे नेणारे दरवाजे. आणि परमार्थामध्ये जर असं कोण वागत असेल, भरत महाराजांना कळत नाही का? अध्याय 4 आहे. हनुमंतराय औषधवल्ली घेऊन निघालेली आहेत. हनुमंतराय त्यांना ओळखू येत नाहीत का? एवढं भरत महाराजांना ज्ञान नाही का? पण परमार्थामध्ये येणारे वागतात कसे, कोणत्या गोष्टीचा काम ठेवतात आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी, तो लोभ आपला पूर्ण करण्यासाठी कसं क्रोधाला जातात, आदळ आपट करतात, पाय आपट करतात, नको ते बोलतात. आणि हे परमार्थामध्ये भगवंताला चालत नाही. चालू ओवीचा अर्थ, जो श्रीसवे निरत झाला, जो मध्यप्राशिनी मातला, जो धनलोभे भोलला त्याचा गेला विवेक. आता या ओवीची 4 चरण आहेत. जो श्री सवे निरत झाला. आपल्या परमार्थाचं मुख्य सूत्र आहे, परावी या नारी अमा रखमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. नुसतं आई म्हणणं वेगळं, आईसारखं आहे म्हणणं वेगळं आणि साक्षात वागणं वेगळं. परमार्थामध्ये जास्तीत जास्त बुवा लोकांचीच इच्छा अनावर होते असं बऱ्याच जणांचं निदर्शनास आलेलं मत आहे. वासना ओढाळ गाये, ती वासना आपण आवरायला शिकलो पाहिजे. सुंदर स्त्री दिसली की बुवा भुललाच. बुवाला वाटतं हीच वाचक आपल्या बरोबर असावी, आपल्या जोडीला असावी. ही जी हवा आहे, हा जो काम आहे, काम म्हणजे नुसता तो शब्द काम या अर्थाने घेऊ नका.
बऱ्याच असणाऱ्या अपेक्षा आपल्या असणं आणि त्या पूर्ण होण्यासाठी धडपडणं याला काम म्हणतात. आणि चालू ओवीचा पहिला असणार चरण आहे, जो श्री सवे निरत झाला. देवा ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीनं जे आपल्या असणाऱ्या श्रीशी आपण शुभमंगल सावधान केलेले आहे, सगळ्यांनी आपल्या डोक्यावर अक्षता टाकलेली आहेत, त्या श्रीशी एकनिष्ठ राहणं हे रामायणातून शिकायचंय ना. कारण राम एक वचनी आहे, मग आपण किती वचनी राहायचं? एक वचनी नाही करायचं. राम एक पत्नी आहे, आपण काही पण करायचं का? गोंधळ, सावळा गोंधळ परमार्थामध्ये चालत नाही. म्हणून त्यांना सांगायचंय, जो श्री सवे निरत झाला, जो परस्त्रीवर कामांधतेने दृष्टी ठेवत असेल आणि तिच्याशी रत होण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल, जो मध्य प्राशनी मातला, जो ज्या गोष्टीचं आपण नाव घ्यायचं नाही ती गोष्ट प्राशन करीत असेल, म्हणजे ज्याच्याकडे सारासार विचार नसेल, महाराज असून जर असले धंदे करत असेल, परमार्थात काही काही जण व्यासपीठावर येताना सुद्धा त्या गोष्टी त्यागत नाहीत. कदाचित त्या काळात भरत महाराजांना वाटलं असेल म्हणून मध्ये विषय आलेले आहे. विषयाचं चिंतन फार मोठं आहे, मी फार नाही लांबवणार. पण जो मध्य प्राशनी मातला, तिसरं चरण आहे, जो धन लोभे बोलला, ज्याच्याकडं पैसा आहे त्याला वाटतं माझ्यासारखं कोणच नाही, तो कुणालाच मानत नाही, त्याचा गेला विवेक म्हणतात. अक्कल नावाची गोष्ट त्याच्याकडे नसते. कुणाकड? कारण त्याला कळत नसेल, आणि कळत असून तसा वागत असेल, काय त्याचा शालपणान, काय त्याचं ज्ञानन, काय त्याच्या माळान, काय त्याचे गंधन, काय त्याचे फट्टे, काही उपयोग नाही. म्हणून ओवी म्हणते, जो श्री सवे निरत झाला, जो मध्य प्राशनी मातला, जो धन लोभे बोलला, त्याचा गेला विवेक. विवेक म्हणजे काय? काय प्यावं, काय खावं, काय ल्यावं, काय नेसावं, काय करू नये, काय करावं, आपण कुणाची संगती करावी, कुणाबरोबर संगती करू नये, आपण वागावं कसं, वागतोय कसं, कधी सुधारणार हे जर कळत नसेल तर त्याच्याकडे विवेक नाही असं म्हणतात. वेशगमनी जय राता ते सर्वदा ते उन्माता, नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचाराता खर जैसा. आता ही ओवी थोडी संदिग्ध आहे, विचार करायला लावणार आहे. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा काकांचा हा अधिकार वाणीतला उपदेश आहे. आणि ते म्हणतात, वेश्यागमनी जे रथ. आता जसं नातांचं लेखन आहे, कुठून नातांचं लेखन संपलं, कुठून गावभाचं लेखन सुरू झालं, याच्यामधला फरक कुणालाही लक्षात येत नाही. भल्या भल्या विद्वानांना, पंडितांना, महाज्ञान्यांना कुणालाही कळत नाही. एकनाथ महाराजांचं लिखाण आणि गावबांचं लिखाण काहीच फरक करता येत नाही. जसं सगळंच वाटतं एकनाथ महाराजांची लिहिले, उगाचच गावबाचं नाव मध्ये आलेलं आहे. पण गावबाने एवढं सुंदर रीतीने वर्णन केलेले, वेश्यागमनी जे रथ, जे वेश्येच्या असणाऱ्या धंद्यावर जातात, तिच्या बरोबर गमन करतात. पहिल्यांदा तर अक्कल नाही म्हणून सांगितलेलं असतं, आणि अक्कल नसणाराच तिकडे जातो. आपली घरामध्ये सुंदर लक्ष्मी सारखी आपल्या बरोबर एकनिष्ठ राहणारी आपली अर्धांगिनी स्वामिनी असताना वेश्यागमनी जे रथ. त्यांना काय होतं म्हणजे तर स्वार्थही कळत नाही. स्वार्थ म्हणजे काय? संसार कसा करावा, चिकाटीनं करावा, लेकरं बाळ कशी सांभाळावी, त्यांची जोपासना कसा करावी, याला म्हणतात स्वार्थ. आणि ज्याला स्वार्थ कळत नाही त्याला परमार्थ कसा कळेल म्हणतात. तो काय करतो तर तिच्या दारातच पडून राहतो. असं ओवीचं चिंतन आहे. विचारे तिथंच पडून राहतो. त्याला घरादाराचा, संसाराचा काहीच आठवही राहत नाही, विसरही पडत नाही. पण असे धंदे करणारा कधीच सुधरत नाही. तो तिच्या दारातून हालत नाही.
आता विषयागमनी जो जाणारा दुराचारी नर असतो त्यासाठी एक गावबा काकांनी उदाहरण दिलं. वास्तविक पाहता स्त्रीला आई समान मानणारे संत स्त्रीला कसं नाव ठेवतील हो? माऊलीच्या ठिकाणी पाहणारे संत दृष्टी असते. पण महिला मंडळाला वाटेल संत मंडळी सुद्धा आम्हाला रामायणात नावं ठेवतात का? नावं ठेवण्यासारख्या स्त्रिया आहेत का? मग स्त्री सगळी नाती बजावते. आई असेल, बहीण असेल, चुलती असेल, मामी असेल, काकी असेल, आजी असेल, सावत्र आई असेल, अनेक 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 नाती असतील. काही स्त्रिया गुरूंच्याही स्थानी आहेत. आणि अशा सर्व स्त्रियांना गावबा काका दोष देतील कसे? पण आपल्या मनाच्या ठिकाणी ज्या ज्या स्त्रीरूप वृत्ती आहेत, मग इच्छा असेल, आकांक्षा असेल, मनीषा असेल, कामना असेल, वासना असेल, महत्वाकांक्षा असेल, ह्या सगळ्या 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 ढालगज अवस्था आहेत. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं गाढवाचं. आता म्हणताना गाढवाचं उदाहरण देतात, परत येतात ते 2 पायाच्या गाढवावर. सांगताना सांगतात या ओळीमध्ये 4 पायाचं गाढवाचं. गाढवाला काय विवेक नसतो, त्याला काही कळत नसतं. बाबा हे मंदिर आहे, आपण चावडी पुढे आहे, काही कळत नसतो. समाज सगळा आपल्याकडे बघतोय, त्या गाढवाला नाही कळत. मग ते गाढव काय करतं? अख्ख्या चावडी पुढून, अख्ख्या देवळा पुढून ते गाढवीन पुढे धावत असते आणि गाढव मागं धावत असतं. गाडगीन ख्याख्या ख्याख्या करते आणि त्या गाढवाच्या पाठीमागं लागते. तरी पण गाढव, ज्याला गोंडा घोळणं म्हणतात, तिथंच गोंडा घोळतं, त्या गाढविनीच्या पाठीमागं धावतं. धावताना काय अवस्था होते? ऐका पुढच्या ओळीत. समाजातली सगळ्यांच्या डोळ्यासमोरची गोष्ट गावबा काका सांगताना म्हणतात, गाढवीन पुढं पळते, गाढव मागं पळतं आणि पुढं पळता पळता ते तिच्या एवढ्या जवळीकतेतनं पळतं की तिचे मागचे पाय उचलताना याच्या थोबाडावर लाता लागतात. पण गाढवाला वाटतं ही प्रेम करण्याची एक गाढविनीची आपल्या पद्धत आहे. प्रीती धावे सम्मुख करी, आवडी करी झेलीत. आणि ती गाढवीन काय करते? पदाभिघात मुखावरी. अहो पळताना तिनं लाता उचललेल्या तोंडावर काही सपासप लागतात हो. नाकावर लागतात, ओठावर लागतात, तोंडावर लागतात. पण गाढवाला काय वाटतं? आपल्या प्रिय गाढविनीची ही प्रेम करण्याची पद्धत आहे म्हणून हानबाई हानबाई असं म्हणल्यासारखं. किती हानशील तुला? आता मी आवडीनं झेलतोय. ओवीचं चिंतन आहे, आवडे करी झेलीत. त्याला लय आवड वाटते, लय प्रेम वाटतं आणि तिच्या लाता आपल्या असणाऱ्या छताडावर झेलतो. 2 पायाच्या गाढवाचं हे आलंय बरं का. कारण उरावरही झेलीत, गाढवाच्या तोंडावर लागतात आणि 2 पायाच्या गाढवाच्या छातीवर 2 पायाच्या गाढविनीच्या लाता लागतात. असं या ओवीचं चिंतन आहे. तैसा पुरुष कामाचारी, सुखाची माडी निरंतारी, पाऊल जाऊन येती दोरी हृदयावारी. आता मात्र आपल्यावर खरं चाललंय बघा. तैसा पुरुष कामाचारी, पाऊल जाऊन येती दुरी. एकदा भरकटला बाईचं व्याड त्याला लागलं, जीवन तर वाया गेलं पण नरदेह सुद्धा वाया गेला. तसं कामाचारी झालेल्या पुरुषाची रीत असते. म्हणजे आता ह्या ओव्या थोड्या लांबून सांगितल्यानंतर याच्यातलं 3 विषय झाल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे हे का असणाऱ्या गावबांनी सांगितलेलं आहे.
आणि तो पुरुष काय करतो प्रपंचामध्ये, हितल्या कोणाचंच नाही सांगत आणि कुठल्या कोणाचंच नाही सांगत, हितलं बी कोणाचं नाही सांगत आणि कुठल्या कोणाचंच सांगत नाही, ओवीच्या आधारावर सांगतोय. तैसा पुरुष कामाचारी सुखचे मानी निरंतरी. संसारात सुख असतं का हो? संसार दुःख बांधवडी असा संसार आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही गोटे, रात्रंदिवस तळमळ. पण आपण तिथं संसारामध्ये सुख पाहण्याचा प्रयत्न करतो आणि यजमानानं मालकानं संसारासाठी किती जरी धडपड केली तर त्या अर्धांगिनीची आशा कधी पूर्ण होत नाही. मला हे पाहिजे, शेजारणीनं ते आणलं, मला हे पाहिजे, त्या आपल्या मुलाला ते पाहिजे, त्याला मोठ्या शाळेत घाला, बंगला व्हायला पाहिजे, अमको व्हायला पाहिजे, गाडी पाहिजे. ह्या आशा ज्या आहेत त्या आशा पूर्ण होत नाही. कारण त्या ओवीचं चिंतन म्हणतं पाऊल जाऊन येती धुरी. मग ती टाकून बोलते, टाकून बोलून नाही कळणार तर थोड्याशा शिव्या देऊन बघते. आणि शिव्या देऊन जरी नाही ऐकत असेल आपला यजमान तर मग हातात घेऊन सांगते, पायातली हातात घेऊन. पण या ओवीचं चिंतन म्हणतं तरीही पाऊल जाऊन येती धुरी. कारण तो म्हणतो हान बाई हान, किती लाथा हाणणार आहे, आणि सुखची मानी निरंतरी, त्याच्यातच तो सुख मानतो. अशी अवस्था गावबा काका दोन पायाच्या गाढवाची सांगतात. मने जन्मांतरीची फळली बागे, हिचे पाद कमळ हृदयी लागे. दैवे दंडली आवागे, व्रता वैरागे कष्टती. निमी ओवी स्वार्थाकडे, निमी ओवी परमार्थाकडे. जन्मांतरीची फळली भाग्ये म्हणतो. आपल्याकडे एक मन आहे, आपल्या लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानंच वरती बांधलेल्या असतात. कुणी जरी किती जरी चुकवण्याचा प्रयत्न केला तर कोण कोणाच्या नशिबातनं चुकत नाही. तीळ तांदळाच्या गाठी असतात. आणि म्हणून या ओवीचं चिंतन सांगितलं, जन्मांतरीची फळली बाई. अहो जन्मोजन्मी ही बायको आपण वडाला फेऱ्या घालते म्हणते, 7 जन्मी म्हणते का नाही माहित नाही, पण असं आपल्याकडं रीत रिवाज आहे, 7 जन्मी हात पती मिळावा. आणि म्हणून म्हणतो अहो जन्माजन्मीची ही आमची जोड आहे, म्हणून हिच्या लाता खायला मला मिळतात. आणि लगेच 2 चरण काय म्हणतात, दैवी दंडिली आभाग्य वृत्ता वैराग्य कष्टती. अहो जे वैराग्य घेतले सर त्या असणाऱ्या संसारातून बाजूला झाले, परमार्थाला लागले, त्यांच्या जीवनामध्ये काय रसनाच होता. त्यांना काय कळतंय कशाला आता खायचे असते, प्रेम म्हणजे काय असतं, घरच्यांनी रागावणं म्हणजे काय असतं, काही कळत नाही. आणि हे काय करतात, लांब लांब असे देवाधर्माला जातात का नाही म्हणले, स्वतःच्या देहाला कष्ट लावून घेतात म्हणले आणि त्याग करतात. त्याग कशाचा करावा हेही त्यांना कळत नाही. आणि वृत्ता वैराग्यानं स्वतःलाच या देहाला दंड लावून घेतात आणि कष्टून जातात. स्त्री कामाची ऐसी रीती, एक मद्यपाची स्थिती, वेचना पदाराची संपत्ती, सोय होती जगनिंद्या. आणि ओवी म्हणते स्त्री कामाची ऐशी रीती. जो परस्त्रीच्या नादाला लागतो, गुंतून पडतो किंवा स्वस्त्रीच्या आधीन जातो, म्हणजे तिच्या ताटाखालचं मांजर होत असेल, तिच्याजवळ गोंडा गळत असेल, बाकीच्या कोणाचं ऐकत नसेल, फक्त जगाला भारीन बायकोच्या आरी अशी ज्याची वृत्ती असेल त्याची बाबानो अशी रीती आहे, स्त्री कामाची ऐशी रीती. आणि लगेच ओवीचं दुसरं चरण म्हणतो ऐक. ऐका नाही, ऐक. ऐक म्हणजे आपल्या मनाला ऐकायला लावायचं. आपण अगोदर सुधारायचं मग दुसऱ्याला सुधारायला लावायचं. आपली जर आपलीच वाईट वासना असेल तर आपण दुसऱ्याला काय सांगायचं, आपणच पित असेल दुसऱ्याला काय सांगायचं. म्हणजे ऐक मद्यपाची स्थिती, वेचून पदरची संपत्ती, स्वयं होती जगनिंद्य. म्हणजे काय म्हणतात, पदरच्या पैशाची प्यायची
लोकांची नावं ठेवून घ्यायची, हे सुद्धा त्या मद्यपान करणाऱ्याला कळत नाही. अशी दारुड्याची अवस्था आहे बाबांनो. जेणे द्रव्ये भोग जोडे, सकाम कर्मे स्वर्गात उडे, निष्कामे तरी डोळ्या पुढे दिसते रोकडे मोक्ष सुख. आता ह्या पैशानं दारू न पिता जर परमार्थाला आपण हा पैसा लावला तर पुण्य पदरी साधतं. हा पैसा आपण निष्कामतेने देवाधर्माला वापरला तर आपण मोक्षाला जाता येतं. पण हाच पैसा वाम मार्गाला लावला तर नरकाला जावं लागतं. म्हणजे या पैशानं चांगलंही करता येतं, वाईटही करता येतं. पण फार लोक चांगलं करत नाही, हा वाईट मार्गाला पैसा लावतात. कारण विषया आहेत, वव्या आहेत विषयाच्या, आणि त्यामुळे विषयाची काय अवस्था असते, विषयाधुंद झालेल्या अवस्थेची हिथं सगळी आपल्या समोर नाथशिष्य बाबा काकांनी व्यवस्थित मान्य केलेली आहे. कारण विषय विषयाचा पळीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू जीवाशी झाला. जे चांगलं आहे ते खरंच कुणाला रुचत नाही आणि वाईट पटल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था आहे म्हणतात. वेचोनी आयसे दान, करिता ती मद्यपान, निजात्मा गाती संपूर्ण नरक सेवन कल्पा. या पैशाचा चांगला वापर केला तर याच्या अगोदरच्या ओळीचं शेवटचं चरण होतं तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. मोक्षाला सहजासहजी जाता येतं. मोक्ष हातामध्ये माळ घेऊन उभा असतो. या रे बाबांनो, तुम्ही जर पैशाचा आपल्या जीवनामध्ये चांगला वापर करत असाल, देवाधर्माला परमार्थाला पैसा लावत असाल, मोठ्या मनानं अन्नदान करत असाल, तर तुमच्या गळ्यात माळ घालण्यासाठी चारी मुक्ती सज्ज असतात. पण असा पैसा परमार्थाला न लावता तुम्ही वान मार्गाला लावला, दारू पिण्यासाठी लावला, श्री कामासाठी लावला, तर मग मात्र काय होतं, तर अधपतनाला जावं लागतं, रवरव नरक भोगावा लागतो. आणि त्या नरकाच्या यातना फार वाईट आहे. तो नाही यमाशी त्या करुणा, बाहेर काढिता कोणी प्राणा, बाहेर काढिता कोणी प्राणा, समूळ यातना धनी घेतो. ज्याप्रमाणे एखाद्या चोराला धनी मारतो तशी अवस्था करतात. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भौसाल. फार मारतात, म्हणजे तोडवून काढतात. अग्निस्तंभ बाही कवटाळ भीती अशी अवस्था आहे. म्हणून जे पैशाचा गैरवापर करून वाममार्गाला वापरतात, वाईट मार्गाला पैसा लावतात, त्यांना कल्पांतीही नरक चुकत नाही म्हणतात. धनलोभी जे लुप्ता स्वप्नी देखती सुख, जन्मदारा देखा भोगती नरे नरक निवारा. आता श्रीलंपटाची अवस्था सांगितली, मद्यपियाची अवस्था सांगितली. आता धनलोभ्याची अवस्था सांगतात. जो जेव्हापासून त्याचा जन्म झाला, जन्मदाराभ्य देख हा शब्द वापरलेला आहे. जन्मदाराभ्य म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर आल्यापासून त्याला जसं कळायला लागलं, जसा पैसा त्याच्या हातात आला, त्यानं काय करायचं, फक्त पैसा पैसा करायचा, कमवायचा कमवायचा, साठवायचा साठवायचा, थप्पीवर थप्पी लावायची, खर्चायचा नाही, खर्चायचं नाव घ्यायचं नाही. रोज पैशावर पैसे कमवायचे, ते पैसे साठवायचे, आणून थप्पी लावायची, रोज एक उदबत्तीच्या पुढ्यातून काढायची, लावायची, पैशाभोवती फिरवायची, उदबत्ती देवाऱ्यावर लावायची, पैसे मात्र वापरायला काढायचे.
त्यांना स्वप्नात सुद्धा सुख मिळणार नाही. म्हणजे अहो पैसा उपभोगाचं साधन आहे, देण्या घेण्याचं व्यवहाराचं साधन आहे, आणि ते नुसतं तुम्ही मिळवण्यासाठी, मिळवलेला वाढवण्यासाठी, वाढवलेला साठवण्यासाठी वापर करत असाल तर काय उपयोग नाही. आणि मग अनिवार्य दुःख, ज्या दुःखाचं कोणीच निवारण करू शकत नाही असं दुःख भोगावं लागतं म्हणतात. सायास करिता आळस चित्ता आणि मग काय अवस्था होते म्हणजे पैसा पैसा करायचा, पैसा मिळवायचा आणि झटे झटे मरणांत झटे घेता त्याला आळस वाटत नाही. म्हणजे मग 4-12 असू द्या, 12-8 असू द्या, 8 ते 4 असू द्या, जनरल असू द्या, दिवस पाळी असू द्या, रात पाळी असू द्या, दिवसाची लाईट असू द्या, रात्रीची लाईट असू द्या, आता लई झट घेत पैसे मिळवण्यासाठी, काबाड कष्ट करत. त्याच्या अंतकरणाला पैसे मिळवण्यासाठी आळसच वाटत नाही. म्हणजे अशी धनलोभ्याची अवस्था सांगितलेली आहे. ऐशी ऐशा कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे. हे असं पैसे वाढवून वाढवून कमवून कमवून स्वतःच शरीर झिजवतो. हे देह कशासाठी दिलेला आहे देवाने? देवे दिला देह भजना गोमटा, तो या फाटा झाला बाधिकेचा. आपण भोजनाला लावतो भजनाला दिलेला देह. दिले इंद्रिय हात पाय का, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. पण हाच देह संसाराला लावतो आणि संसाराला लावून पैसा कमवतो, कमवलेला पैसा वाढवतो आणि हेच सर्वस्व मानतो. अशी अवस्था आहे. म्हणले जेणे भोगी जे भोगा, जेणे भोगी जे स्वर्ग भोगा, जेणे ज्या जीवाला इथं पैशाच्या जीवावर इह लोकांचं सुख समाधान आयुष्य आराम मिळवता येतात, सर्व सुविधा आपल्याला प्राप्त करता येतात. बंगला असेल, गाडी असेल, माडी असेल, आयुष्य आरामाचं जीवन असेल, सुख समृद्धीचं जीवन असेल, हे सगळं मिळवता येतं. पण हा पैसा चांगल्या मार्गाला लावला तर, पैशाचा विनियोग चांगला केला तर. उदास विचारे वेच करी म्हणतात. उदास होऊन त्या धनाचा वेच केला, चांगल्या मार्गाला लावला तर ही सगळी सुविधा मिळवता येते आणि मग इहलोकीचं सुख मिळतं. पण हा पैसा या काम, क्रोध आणि लोभ या 3 मार्गाला म्हणजे नरकाच्या द्वाराकडे लावला गेला तर हितलं बी सुख मिळत नाही आणि परलोकाचं बी सुख मिळत नाही. आता पण दयनीय अवस्था आणि मेल्यानंतर पण तीच अवस्था. म्हणजे मेल्यानंतर स्वर्गाला तर नाही, अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. प्राप्तीचे दाते ते कष्ट ते धनरचनाते, इतरांचे कोण पुसे ते दुःखी समजते संगतीची. पैसा कमवणारा धनिकाला सूचना आहे. ज्यांच्याकडे पैसा असेल, ज्यांना वाटत असेल आपण श्रीमंत आहे, आपण गडगंज आहे, त्यांना सूचना आहे त्यांनी पैशाचा विनियोग चांगल्याच मार्गाला करावा. ही ओळी परत वाचा. त्यांनी बोलल्यामुळे मला ओळीच पहिलं चरणच लक्षात आलं. हे वडिये प्राप्तीचे दाते ते कष्ट संग
आणि निष्काम सेवा या पैशाद्वारे केली तर स्वर्गाला जाता येतं, चांगली सुविधा घेतली तर इथलं इहलोकीचं स्वर्ग सुख मिळतं आणि खरोखर स्वर्गाचं सुख नंदनवनासारखं इथं भोगता येतं. एवढी प्राप्तीचे दाते ते कष्ट ते धनार्जनाते. एवढं सगळं प्राप्त पैशामुळे होतं, कारण धनवंतालाही सर्व मान्यता आहे जगी. पण काय करतात, हे नुसतं पैसे कमवण्यामध्ये अर्जन करण्यामध्ये म्हणजे संपत्ती गोळा करण्यामध्ये लागतात आणि पुन्हा कधी त्याच्यावर इन्कम टॅक्स ईडी सीबीआय येते काही कळतच नाही. सगळं आपल्यापासून हिरावून नेते परत खडी फोडायला जावं लागतं. म्हणजे एवढी प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धनार्जनाते. आणि हे कशामुळे होतं तर समस्त दुःखे संगतीची. आपण संगत चांगल्याची करावी म्हणतात. श्रीमंतानं नेहमी चांगल्याची संगती करावी. जो चांगल्या मार्गाला आहे त्याची संगत करावी, कारण संगतीचे फार दुष्परिणाम या मानवी जीवनावर होतात. आणि मग आपल्याकडे अवस्था होते, डवळ्या शेजारी पोळा बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि मग म्हणतात अहो आमचा मालक चांगला होता हो, पण त्याच्या संगतीत गेला तो रोजच आमच्या घरी यायचा, मालकाला फळं घालून यायचं. मालक त्यामुळेच प्यायला लागले, मालक त्यामुळेच परमार्थाला काही पैसे देत नाही, देवाला जात नाही, काय नाही, अशी अवस्था आहे. म्हणले देव धर्माने नती काही पर्वकाळ ठाऊका नाही, श्रद्धाची संभावना नाही, निराश पायी सदा अहो याला पैसाच खर्चायचा माहित नाही. देवधर्म नेणती काही पर्वकाळ ठाऊका नाही, श्राद्धाची संभावना नाही आणि निराश पाही सदा पितर. त्याला देवधर्म म्हणजे काय असतो, देव आहे हेच कळत नाही, त्यामुळे तो देवधर्मच मानत नाही. पर्वकाळ ठाऊका नाही. जर 4 वर्षातून एकदा पर्वकाळ येतो, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावं, स्नान संध्या करावी, पूजा अर्चा करावी, पवित्र व्हावं, शुद्ध व्हावं, सुचिरवत व्हावं आणि आतापर्यंत केलेली पापे त्या तीर्थक्षेत्रामध्ये धुवून काढावे. हे सुद्धा त्याला माहित नसतं. पर्वकाळ कसला असतो हेही कळत नाही. 3रं चरण म्हणतो श्राद्धाची संभावना नाही. आई वडिलांचं श्राद्ध असतं, वर्षातून एकदा येतं, महाळ आणि अतिथी, तेही करावं त्याला वाटत नाही. तुकोबरायाचा अभंग आहे, बाईन सवाशीन आई आपण पित्राची ठाई. आपणच बापाचा पितूर व्हायचं, आपल्याच बायकोला आपल्या आईची सवाशीण व्हायला लावायचं, कारण घरातला स्वयंपाक करावा लागेल, ते उडेल ना, आणि अशी अवस्था होईल. म्हणून श्राद्धाची संभावना नाही. काय तर भादर म्हणतात आता ते मरून किती दिवस झालं, आपण श्राद्ध घातलं, दुसऱ्याचे आई वडील दुसऱ्याचे पै पाहुणे आणून जर आपल्या श्राद्धा दिवशी जेवायला घातले त्यांना कसं पोचायचं म्हणतात. म्हणून त्याच्यावर सुद्धा ते विश्वास ठेवत नाहीत. आणि शेवटचं चरण म्हणतं सदा पितर निराश. त्यांचे असणारे जे पूर्वज आहेत, वाड वडील आहेत, खापर तोंडे आहेत, आजोबा पंजोबा आहेत, ते वर्ण निराश असतात. आणि असं कशाला आमच्या वंशात आलं असं म्हणते. ह्याला श्राद्ध घालायचं माहित नाही, महाळ माहित नाही, आकिती माहित नाही, पितूर सवाशीण हे काहीच ह्याला कळत नाही. धोंडा आला का आमच्या वंशाला, आणि त्यामुळे वर नाराज होतात, वर्ण ह्याला शिव्या शाप देतात आणि ह्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. जे धनाचा वेच होया ते प्राणाची जाऊ पाय, सणावाराची सोय अतिथी येते. जय धनाचा वेच होय तय प्राणाची जाऊ पाहे म्हणतात. ज्यावेळेस पैसा खर्च करायचा आणि मुलानं बायकोनं लेकरानं पैसे मागितले म्हणले ह्याच्या जीवावर येतं. किती कष्टानं कमवले, उगत थप्पी लागले का आणि पैसे मागायला लागले. आता माझा प्राण जायची वेळ आली आणि मग त्यातनं एखादा पाहुणा घरी यावा आणि मग अतिथी ते काय करी म्हणतात. अहो घरातल्या लेकरा बाळाला कधी सणासुदीला चांगलं घालत नाही, आणत नाही, लेकरा बाळाला कधी चांगली कपडे घेत नाही, पैसेच खर्चत नाही हो. आणि मग पाहुण्या रावळ्याचं कुठे घेऊन बसला. अतिथी ते काय करेल. त्याचे 2 अर्थ आहेत. अतिथी म्हणजे यजमान, यजमान म्हणजे पाहुणा, आणि दुसरा अर्थ आहे अतिथी म्हणजे सणवार नसताना. सणावारा दिवशी घुगरी आहे,
आणि मग एरी वेरी काय असणार, कन्या घरी काय असणार, थोडं तोंडकडून नुसतं पांढरी कपडं घालून फिरलं म्हणजे नाही, फार अवघड आहे. आणि म्हणून म्हणतात याची फार अवस्था आहे, याला पैसा खर्चायचा म्हणलं की याचा जीव जातो. ह्या झाल्या असणाऱ्या 3 विषयाच्या ओव्या. आता एक याच्यातलं म्हणणं कसं आहे, दारूला सोडून राहत नाही. परस्त्रीच्या नादाला लागणारा परस्त्रीला जीव जरी गेला तरी सोडून राहत नाही. आणि धनलोभी पैसे सोडून राहत नाही. ही ज्यांची अवस्था आहे ना, मग आपण परमार्थी आहे, आपण भाविक आहे, मग आपण परमार्थ सोडून का राहावं? देवधर्म आपण करायचे नाही तर कोणी करायचे? उद्या पुराण आपण समजून घ्यायचं नाही, आपण वाचायचं नाही, आपण सांगायचं नाही. मग काय ते दारुडे बेवडे धनलोभी ते श्रीकामी येऊन इथं आपल्याला सांगायचे का? आपण त्यांचं ऐकायचं का? म्हणून आपण सुद्धा तसंच करायला शिकलो पाहिजे. आपली सुद्धा भगवंताविषयी तेवढी ओढ असली पाहिजे, परमार्थावर तेवढा जीव असला पाहिजे. तो गोवराया म्हणता, हाची नेम धर्म आता न फिरे माघारी. आता मी माघारी फिरणार नाही, कारण मीच पाणी याचे लागिली गोविंदाची चट. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. जनाबाई म्हणते, कुणी आता मला अडवाय ते अडवा, पण मी परमार्थ करायला मागं पुढं बघणार नाही, देवदेव करायला मागं पुढं बघणार नाही, नामचिंतन करायला बघणार नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी एक निर्धार असला पाहिजे, आणि तो भक्तीचा निर्धार असला पाहिजे, तो भाव असला पाहिजे. त्या स्त्री सवे जो निरत होतो, जो मध्य प्राशन करतो आणि जो धनलभे बोलतो, त्याच्यासारखं आपण परमार्थामध्ये बोलून गेलो पाहिजे. वेड झालं पाहिजे. वेड म्हणजे ते वेडे असतात तसे नाही, देहाची विदेही अवस्था झाली पाहिजे. आणि मग काय होतं, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. सूचना आलेली आहे, लवकर उरका. ओव्या विषयाचे आहेत, सांगायचं होतं भरपूर, पण सांगितले रुपयातलं 1%. कष्टे जोडी संपत्ती, ते ठेविती आतिनी गोती. तोंडी दगडा माती घालीती, आपण मराठी धुळी खा. हा दृष्टांत पूर्वीच्या काळातला सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, पतसंस्था नव्हत्या, भिशा नव्हत्या, काही नव्हतं. पूर्वी कुंभाराच्या घरी मातीचं गाडगं मिळायचं, त्याला एक शिवणी छिद्र पाडलेली असायची, आणि साठवलेले पैसे आपण त्या गाडग्यामध्ये टाकायचो. चिल्लर 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 चिल्लर, नोटा नोटा त्यात सुरळी करून टाकायच्या. ते गाडगं भरत आलं, भरलं गाडगं कि मग ते काय करायचं, भिंतीमध्ये एखादी दिवळ असायची, त्या दिवळीमध्ये घालायचं, वर्ण चिकन घालायचा, त्याच्यावर एखादी खून दगडाची लावायची, लिपून घ्यायचं, आणि वर्ण पोताला फिरवायचा. आणि ते पैसे कुठं पुरायचे? मातीत मातीत मातीत. आपण कमवलेलं आयुष्यभराची पुंजी मातीत घालायची, मातीत पुरायची. म्हणजे पुन्हा आपल्या लेकराबाळाला बी, कोणाला आपल्या नातोपरतोंडाला बी गावती का नाही, ते भेताळ पडतं का नाही, तिथंच नेमकं ते जातात का नाही माहित नाही, का दुसऱ्याला गावतं ते पण माहित नाही. पण असं असणार, त्या पैशाच्या तोंडामध्ये माती घालायची म्हणतात. आणि आपण मरती धुळी खात, शेवटचं चरण म्हणतं. कारण असं साठवलेलं पैसे त्या असणाऱ्या मातीत पुरायचं, वर्ण पुन्हा माती ढकलायची, पैशाच्या तोंडात माती. आणि लेकरा बाळाला त्या पैशाचं काय आणून न घातल्यामुळं लेकरा बाळाच्या बी तोंडात माती. ऐसे एकाची जाती, अदपता स्वयनेती. तिली एकत्र जेते मिती, ते दुःख गीती. गावबा काका म्हणतात, आयशी एका एकाची जाती. जाती म्हणजे महार मांग चांभार कुंभार परीर शिंपी लवार अशी नाही. जाती म्हणजे प्रकार. ऐशी एक एकाची जाती, तिन्ही एकत्र जेथे मिळती. म्हणजे जिथं स्त्री लोभी, मद्यपी, धन लोभी हे तिघे जण मिळतात, एका एकाची तुम्हाला प्रकार सांगितलेले, बाबा हे फार वाईट आहे, याच्या नादी लागू नका, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग तुम्हाला जर हे सांगून कळत नसलं, आता हे बरेच जण म्हणतात सांगताना
हे इंद्राकडे सुद्धा येत नाही. इंद्राकडे धन आहे, सगळं आहे, पण हे तिन्ही विकार कुणाकडेच एकट्याकडे येत नाही. पण मी ठामपणानं म्हणू शकतो हे विकार मात्र परमार्थातल्या बुवाकडे येतात. बुवा जेवढे सज्जन दिसतात तेवढे खट्याळ वागतात. त्यामुळे त्यांच्याकडे स्त्रीलोभ पण असतो, धनलोभ पण असतो. आणि कधी कधी वाटतं कोण बघत नसलं तर प्यायला काय हरकत आहे, घरच्या घरी गपचीप नेऊन कोण सांगायला गेलंय. म्हणून बुवा लोकांनी हे तुमच्यासाठी विषय मध्ये घातलेला आहे आणि बुवा लोकांनी याची दखल घ्यावी. विषय नातशिष्य गावबाकांनी काय इथं घातला तो विषय आपण परमार्थाला लावावा. वरिले सावळे परब्रह्म झाली पट्टर आणि बळे त्या भगवंताची बायको व्हा. भगवंताबरोबर आपला एक एक विषय लावा, मग आपली अवस्था होते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता.